हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. काल आपण पाहिलं होतं फॅक्टरायझेशन मेथड आणि त्याचे आपण एक्झाम्पल सोडून बघितले प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 मधले. आय होप तुम्हाला सगळ्यांना ते कळले असतील आणि ज्यांनी कोणी पाहिलं नाही त्यांनी प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा. तुम्हाला तो कंटेंट मिळून जाईल. तर आज तुम्हाला जसं की मी इथं लिहिलंय, आज मी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड हा चॅप्टर पूर्ण करणार आहे. हा चॅप्टर बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना अवघड जातो. का अवघड जातो? बऱ्यापैकी त्यांना नीट पद्धतीने गणित शिकवलेलं नसतं किंवा त्यांना स्क्वेअर्स येत नसतात. तर आत्ता आपण पाहू, की आपण कोणतंही गणित कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने कसं सोडवू शकतो. आता मी असं का म्हणतोय कोणतंही गणित, कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणण्याचं कारण एवढंच आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपण सगळ्या प्रकारची गणितं सोडवू शकतो. सगळ्या प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सोडवू शकतो. तसं मी फॅक्टरायझेशन मेथडबद्दल बोलू शकत नाही. फॅक्टरायझेशनमध्ये काही अडचणी येतात कधी-कधी, की तुमचे फॅक्टर्स पडत नाहीत. फॅक्टर्स पडले नाही ह्याचा अर्थ होतो, की तुम्हाला मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते फोड करता येत नाही, फोड करता येत नाही, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सुटत नाही. पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. आता मी फॉर्म्युला मेथड पुढच्या लेक्चरला घेणार आहे. तर आत्ता आपण पाहू कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर फॉर्म्युला मेथड आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन सुटलं जातं. पण फॅक्टरायझेशननी सगळीच गणितं सुटतील असं नाही. काही-काही गणितं सुटत पण नाहीत. आता जी गणितं सुटत नाहीत फॅक्टरायझेशननी, ती आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी किंवा फॉर्म्युला मेथडनी सोडवू शकतो. तर आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने पहिला आपल्याला काय-काय लागणार आहे पाहू आपण. पहिलं लागणार आहे जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. जनरल जनरल फॉर्ममध्ये. आता हे तर मागचे जे मागची जी फॅक्टरायझेशनची मेथड होती त्यात पण होतं. पण फॉर्म्युला जनरल फॉर्ममध्ये पाहिजेच. प्लस प्लस पाहिजे. आपल्याला इथं एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी हा जनरल फॉर्म तर पाहिजेच. पण ची व्हॅल्यू पाहिजे. ची व्हॅल्यू पाहिजे 1. ए शुड बी ए शुड बी इक्वल टू 1 इज 1. आता 1 पाहिजे म्हणजेच पाहिजे. ची व्हॅल्यू 1 अशीच पाहिजे आणि नसेल तर आपल्याला ती कन्व्हर्ट करून घ्यावी लागेल. कन्व्हर्ट करायची आणि ची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. आता ची व्हॅल्यू 1 असल्यानंतर दुसरी स्टेप आहे बी डिव्हाइड बाय 2 करायचं. बी काय का असेना बी डिव्हाइड बाय 2 करायचं आणि ते एकदा त्याचा स्क्वेअर म्हणजे बी डिव्हाइड बाय 2 चा स्क्वेअर एकदा ॲड करायचा, ॲडिशन करायची आणि एकदा त्याचं सबट्रॅक्शन करायचं. एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं आणि पुढची स्टेप तुम्हाला जेव्हा आपण सोडवतो तेव्हा तुम्हाला कळतच जाईल. पण ह्या 2 स्टेप तर खूप महत्त्वाच्या आहेत, की ते तुम्हाला कळल्याच पाहिजे. पहिली गोष्ट शुड बी 1 मस्ट बी 1 मी इथं टाकतो मस्ट बी. इथं काय आहे? मस्ट बी म्हणजे असलंच पाहिजे. इज इक्वल टू 1 असलंच पाहिजे. प्लस बी बाय 2 करायचं, त्याचा स्क्वेअर एकदा ॲड करायचा आणि एकदा त्याचं सबट्रॅक्शन करायचं इक्वेशनमध्ये. आता आपण एक्झाम्पल सोडवायला घेऊ. आता एक्झाम्पल सोडवायला गेल्यावर तुम्हाला हळू कळेल, की आता हा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 हा तुमच्या पुस्तकात तुम्हाला दिलेलाच आहे. तर आपण एक-एक गणित सोडवायला घेऊ. आपण जर पहिल्या गणिताकडे पाहिलं तर आपल्याला दिसते एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला इथं दिसून येईल, की एक्सला मल्टिप्लाय बाय किती आहे इथं? एक्सला जो इथं आहे तो एक्स मल्टिप्लाय बाय 1 आहे. आता एक्स मल्टिप्लाय बाय 1 आहे म्हणजे ची व्हॅल्यू 1 आहे. ची व्हॅल्यू 1 आहे त्यामुळे आपण इथं काही करत बसणार नाही. आता ची व्हॅल्यू 1 असेल आपली पहिली कंडिशन टिक झाली. आता दुसरी कंडिशन काय होते बीची व्हॅल्यू किती होते? 1 होती. पण काय करायचं बी बाय 2 करायचं आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण एकदा ॲड आणि एकदा सबट्रॅक्ट करणार या इक्वेशनमध्ये. काय करणार? एकदा ॲड, एकदा सबट्रॅक्ट. तर मी तसंच करतो. मी करणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता मी काय करणार? एकदा ॲड करतो. प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा जो पार्ट लिहिलाय प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. खरं तर हा कॅन्सल होऊन इथं 0च राहणार आहे. म्हणजे हे जे केलं आपण एकदा प्लस केलं, एकदा मायनस केलं, त्याचा वरच्या इक्वेशनवर काय परिणाम होणार आहे का? तर काहीच परिणाम होणार नाही. पण फक्त आपण इथं ते लिहून घेतलं एवढ्या पार्टमध्ये. आता इथं जसं की बऱ्याच जणांनी अ, मला वाटतं की मार्वेलची इन्फिनिटी मूव्ही पाहिली असेल. तर मार्वेलच्या मूव्हीमध्ये जसं की तो हल्क काय करतो, तो मनी घेतो. तो मनी असतो. ज्या अ, अ, डॉक्टर स्ट्रेंजचा मनी घेतो आणि तो डॉक्टर स्ट्रेंजचा मनी जाऊन अ, घेऊन जातो आणि टाईम ट्रॅव्हल करतो आणि टाईम ट्रॅव्हल केल्यानंतर सगळे मनी परत आहे त्या जागेवर ठेवतात. तसंच आहे हे. तसं काय केलं आपण इथं, की पहिल्यांदा 1/2
ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा ऍड केला आणि परत तो मायनस केला म्हणजेच इथं एकूण तर 0च येणार आहे म्हणजे इक्वेशनवर त्याचा काय परिणाम झाला नाही पाहिजे. तर जसं की आपण आत्ताच पाहिलं एक्झाम्पल ते मार्वेल मूव्हीचं की ज्याच्यात ते इन्फिनिटी स्टोन घेऊन येतात फ्युचरमधनं घेऊन येतात आणि फ्युचरमधनं घेऊन आल्यानंतर परत आहे ते तसेच परत फ्युचरमध्ये जाऊन तिथंच ठेवून ठेवतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की जवळ-जवळ काहीच न झाल्यासारखं होईल, पण त्यांचं काम पण झालं. तसंच आपल्याला इथं काम पण करून घ्यायचंय, पण काहीच न झाल्यासारखं करायचंय. तर आता इथं आपण हे केलं. आता हे का केलं आपण? आता 2 स्टेप महत्त्वाच्या होत्या. पहिलं A=1 असलं पाहिजे. दुसरं B/2. B/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. आता आपण तेच केलं. आपण तेच केलं आणि इथं लिहिलं. आता हे केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल, की हा जो फॉर्म्युला आहे A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. व्हेअर A=1 आणि B इथं येणार आहे 1/2. इथं जास्त करत बसायचं नाही. आपल्याला लक्षात ठेवायचं आपली मेथड आपले स्टेप जर बरोबर असतील तर पुढचं बरोबर येणार आहे. मग इथं डायरेक्टच हा फॉर्म्युला होतो x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता तुम्हाला इथं लक्षात येईल, मी प्लस लिहिलंय. प्लस कधी लिहिणार? जे पीचं साइन असेल, ते एक्सचं साइन असेल, तेच लिहिणार. एक्स स्क्वेअरचं नाही. मी काय म्हणतोय एक्सचं साइन. एक्सचं साइन तर प्लस आहे. मग मी इथं लिहिणार प्लस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे हा येलो कलरने दिलेला पार्ट संपला. आता राहिलेला पार्ट करू आपण. राहिलेल्या पार्टमध्ये इथे येणार मायनस हा पार्ट मायनस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 वजा 20 0. आता बऱ्याच वेळा मुलांची चूक इथं होते, की 2चा स्क्वेअर लिहायच्या ऐवजी तर ते परत 2च लिहितात आणि 2 लिहिल्यानंतर त्यांचं गणित चुकतं. आता 2चा स्क्वेअर काय होणार आहे? 4 होणार आहे. तर आपण हे सोडवलं तर आपल्याला माहिती आहे x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे कसं काय आला? आता एक्सचा स्क्वेअर केला मी एक्स स्क्वेअर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 1/4 1/4 येणार आहे ते 1/4 प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू ab म्हणजेच 2 इंटू एक्स इंटू ab म्हणजेच बी म्हणजे 2 2 ला 2 कॅन्सल एक्स राहणार. म्हणजे हा जो पार्ट येणार आहे तोच हा पार्ट आहे आणि तोच मी फक्त फॉर्म्युल्यात लिहिलाय. आता जास्त तुम्ही बघत नाही बसायची गरज. त्यात फक्त आपण स्टेप काय केली b/2 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा ऍड करायचा आणि एकदा वजा करायचा. एकदा ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन. ती केल्यानंतर तुम्हाला 100% तुमचं गणित बरोबरच येणार आहे. तुम्हाला तुमच्यावर शंका घेण्याची काहीच गरज नाही. तर आपण आता काय केलं इथं, ह्या स्टेपला आपण आहे तसंच लिहिलं. x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/4. आता इथं आपल्याला क्रॉस करावं लागणार. म्हणजेच 1 मायनस 20 म्हणजे 8 8 8 दुने 4 दुने 8 म्हणजेच 80/4 0. मग मी इथं करणार x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथं काय येणार 81 इथं -1 -80 म्हणजेच काय येणार -81/4 -81/4 0. आता हे केल्यानंतर आता इथं कळते की हा x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा एक स्क्वेअर झाला. आता 81 कशाचा स्क्वेअर आहे? 9चा आणि 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आलेच पाहिजेत. हे असे स्क्वेअर करून घ्यायचे. जर नसले तर ह्याला अंडर रूट टाकायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. अंडर रूटचा स्क्वेअर केल्यानंतर आहे तीच संख्या येते. आता जर अंडर रूटचा स्क्वेअर करला तर अंडर रूट 81 9 येते. अंडर रूट 4 2 येते. जसं की मी इथं केलं अंडर रूट 81/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आहे म्हणून असं अंडर रूट लिहिलं तरी काय फरक नाही पडणार. तर आपण अंडर रूट 81 9 आला. अंडर रूट 81 9 आणि अंडर रूट 4 2 अंडर रूट 4 2 म्हणजे हेच येणार आहे, हीच स्टेप येणार आहे. तर आता ही स्टेप आल्यानंतर जर आपण ह्याला a आणि ह्याला आपण b म्हणलो, जसं की मी इथं लिहितो, याला आपण a म्हणजेच हा a स्क्वेअर, हा b स्क्वेअर आणि मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b इंटू ब्रॅकेट a प्लस b. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. आता ह्या फॉर्म्युल्यानेच मी लिहिणार, की पहिल्यांदा a लिहिणार. a म्हणजे काय आपला x प्लस 1/2 a मायनस b म्हणजे काय आपला मायनस b म्हणजे -9/2 आणि इंटू ब्रॅकेट x प्लस 1/2 प्लस 9/2 0. आता इथं बरेच जण चुका ह्या चिन्हाला करतात. x प्लस आणि x. आता इथं इथं जर पाहिलं आपले हा पूर्ण टर्म x प्लस 1/2 ही अख्खी पूर्ण टर्म a आहे. म्हणजे ह्या a च्या टर्म नंतर मायनस किंवा प्लस द्यायचं आहे. ही पूर्ण a टर्म आहे. आपण चुकतात कुठं? ह्या चिन्हाला चुकतात. ह्या चिन्हाला चुकतात म्हणजे इथं दोन्हीकडे प्लसच द्यायला पाहिजे. पण यंदा इथं प्लस आणि इथं मायनस देतात.
तर ओव्हर थिंकिंग केल्यामुळे तसं मुलांचं होतं. पण तसं आपल्याला करायचंय का? अजिबात नाही करायचं. आपण काय करणार x+1/2 x+1/2 हे व्हॅल्यूज कशाची झाली? ह्या दोन्ही व्हॅल्यू एच्या झाल्या आणि नंतर इथं a-b इथं a+b. आता हे मायनस इथलंय आणि हे प्लस इथलंय. आता मला वाटतंय तुम्हाला ह्याच्यात काही शंका येणार नाही. आता जर आपण सोडवलं, आता आपल्याला माहिती आहे जर 2 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट असतील मल्टिप्लायमध्ये इक्वल टू 0 असतील, तर ह्यांच्यापैकी एकच कोणतं तरी ब्रॅकेट, हा ब्रॅकेट किंवा हा ब्रॅकेट या यांपैकी एकच कोणतं तरी ब्रॅकेट इक्वल टू 0 असणार आहे. मग मी काय करतो x+1/2 -9/2 इज इक्वल टू 0 मध्ये ऑर काय येणार x+1/2 +9/2 इज इक्वल टू 0. आता इथं येणार मायनस येणार -8/2 इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 9 + 1 दॅट इज 10/2 इज इक्वल टू 0. आता इथं 8/2 होतं. 8/2 किती येणार? बेचोक 8 म्हणजे x - 4 इज इक्वल टू 0 आणि इकडे येणार x + 5 इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 4 येणार और x इज इक्वल टू येणार -5. हे तुमचं फायनल आन्सर आलं. आता जसं की आपण इथं पाहिलं, जर आपण आपल्या स्टेपकडे नीट लक्ष दिलं, तर आपलं उत्तर कधीच चुकणार नाही. आपलं उत्तर नेहमीच बरोबर येणार आहे. आपली स्टेप काय होती? आपली पहिली स्टेप होती जनरल फॉर्ममध्ये पाहिजे ax² + bx + c. पण a ची व्हॅल्यू किती पाहिजे? a ची व्हॅल्यू 1 असलीच पाहिजे, नसली तर ती करून घ्यायची. दुसऱ्या स्टेप होती. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलं? b/2 केलं आणि b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा प्लस एकदा मायनस आणि मग पुढच्या स्टेप आपल्याला आपोआप लक्षात राहतात. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आता जर आपण सेकंड एक्झाम्पल घेतलं, सेकंड एक्झाम्पलला काय होतं आपलं? सेकंड एक्झाम्पल होतं सेकंड एक्झाम्पल x² + 2x - 5. x² + 2x - 5 इक्वल टू 0. आता पहिली गोष्ट आपल्याला a ची व्हॅल्यू 1 आहे का? a ची व्हॅल्यू 1 आहे. मग a ची व्हॅल्यू 1 असेल तर आपण पुढची स्टेप काय करणार? b/2 घेणार आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. b किती होता इथं? b होता 2. 2/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2 बेके ते 1 चा स्क्वेअर. म्हणजे तिथं काय येणार? x² + 2x प्लस आता इथं मी काय घेणार? इथं मी घेणार जो नवीन टर्म b/2 म्हणजेच 2/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा ॲडिशन केला. आता इथे ॲडिशन केला, मग मी इथं पुढे जाऊन सबट्रॅक्शन करा. -2/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -5 आहे तसंच. आता -5 जो होता तो मी आहे तसंच लिहिला. -5 इज इक्वल टू 0. आता हे जे नवीन टर्म घेतला, आता हा पूर्ण टर्म आपल्याला काय येणार आहे? x प्लस a म्हणजे x कन्सिडर आणि हा b म्हणजे बेके बे म्हणजेच 1 म्हणजे x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस आता इथं बेके बे 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर -5 इज इक्वल टू 0. आता इथे आम्ही करणार x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच -1 - 5 इज इक्वल टू 0. -1 - 5 दॅट इज -6. x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर -6 इज इक्वल टू 0. आता 6 ला आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचंय. 6 ला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? 6 त्याला अंडर आणि अंडर स्क्वेअर इज इक्वल टू 0. 6 ला आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो अंडर स्क्वेअर. आता अंडर आणि स्क्वेअर जर केलं तर ते कॅन्सल होईल आणि आपल्याला फायनल आन्सर तर साज येणार आहे. मग आपण असं केलेलं काय फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. जसं की मी इन्फिनिटी स्टोनचं एक्झाम्पल दिलंय मार्वेलमध्ये. जसं की त्यांनी परत एकदा फ्युचरला गेले. फ्युचरवरनं त्यांनी काय केलं? ते स्टोन फ्युचरवरनं घेऊन आले. त्याचा यूज केला आणि यूज केल्यानंतर परत आणून ठेवले. मग त्याचा काय उपयोग झाला का? उपयोग तर शून्य झाला, पण त्यांचं काम पण निघून गेलं. तसंच इथं केलं आपण अंडर स्क्वेअर म्हणजेच काय? 6लाच अंडर स्क्वेअर लिहिलं तरी पण ते 6च येणार आहे. तर ते केल्यानंतर आता इथं a² - b² फॉर्म्युला a + b इंटू a - b म्हणजेच a - b किंवा a - b इंटू a + b काय पण लिहू शकता. मी इथं लिहितो x + 1 मायनस √6 हा एक ब्रॅकेट झाला इंटू x + 1 प्लस √6. इथं चिन्ह √6 ला आहे. इथं लक्षात काय ठेवायचंय? चिन्ह √6 ला आहे प्लस मायनस. x + 1 आणि x - 1 असं नाहीये. बऱ्यापैकी इथं चुकतात लोकं. तर हे आपण इक्वल टू 0 असेल तर एक कोणता तरी ब्रॅकेट ह्यांपैकी एक कोणता तरी ब्रॅकेट इज इक्वल टू 0 असणार आहे. मग मी काय करतो x + 1 मायनस √6 इज इक्वल टू 0 और x + 1 प्लस √6 इज इक्वल टू 0. आपलं फायनल आन्सर काय आलं? x इज इक्वल टू √6 - 1 और x इज इक्वल टू -√6 - 1 -√6 - 1 हे आपलं फायनल आन्सर आलं. तुम्ही हे तुमच्या पुस्तकाच्या मागच्या साईडला चेक करून पाहू शकता. मी काय पाहिलं नाही. पण मला वाटतं बरोबर आहे कारण की मला प्रॅक्टिस आहे या गोष्टींची. मी बऱ्याच जणांना शिकवतो तर मी असं बोलू शकतो. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहिलं. 3 एक्झाम्पल होतं m² - 5m
इज इक्वल टू -3. m स्क्वेअर मायनस 5m m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. आपण परत एकदा चेक करून घेऊया एक्झाम्पल बरोबर आहे का. m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. म्हणजे हे एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये दिसतंय का, तर दिसत नाही. इक्वल टू 0 नाही. आपण इक्वल टू 0 करून घेऊ. इक्वल टू 0 कसं करून घेणार, m स्क्वेअर मायनस 5m -3 होता, इकडे येऊन +3 होणार, +3 इज इक्वल टू 0. आता इथं a ची व्हॅल्यू 1 आहे का, तर आहे. मग नंतर आपण काय करणार, b इज इक्वल टू काय आता, b इज इक्वल टू 5/2 आणि 5/2 चा स्क्वेअर. म्हणजेच आपण काय करणार, m स्क्वेअर इथे करणार मी m स्क्वेअर मायनस 5m तसाच. मग नंतर मी काय करणार, प्लस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर +3 इज इक्वल टू 0. +3 कुठं होता, +3 आहे तीच होता, आहे तोच +3 मी आहे तसाच लिहून घेतलाय. बाकीचा फक्त एक्स्ट्राचा पार्ट कोणता होता तो तुमच्या लक्षात आलाच असेल, की मी जो कलरमध्ये लिहिलाय तो एक्स्ट्राचा पार्ट. मग आता मी काय करणार, m आता इथं मधलं चिन्ह बीचं चिन्ह मायनस होतं, m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं चिन्हांचा घोटाळा करून घ्यायचा नाही. इथं प्लस प्रत्येक वेळेस प्लस येईल असं नाही. बीचं जे चिन्ह होतं तेच घ्यायचं. इथं कोणतं चिन्ह घ्यायचंय, बी साइन. मी म्हणजेच काय, बी साइन म्हणजे काय, बीचं साइन. बीचं साइन मायनस होतं, मग मी मायनस घेतलं, म्हणून मी इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. आता हा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हा एवढा पार्ट झाला. आपल्याला पुढचा पार्ट लिहायचा आहे, म्हणजेच मायनस 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 +3 इज इक्वल टू 0. आता m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 25. आता इथं क्रॉस करावं लागणार. इथं 3 ला आपण काही ना, म्हणजे 3/1 आहे. बेस सेम नाहीये, बेस सेम नाही म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस मल्टिप्लाय कसं करणार, 25 अधिक 3 गुणिले 4 4 त्रिक 12/4 इज इक्वल टू 0. आता आपण जर पाहिलं की m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं -25 -12 म्हणजे इथं येणार मायनस बारदुनी 24 म्हणजेच -13/4 -13/4 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 आल्यानंतर आपण जर पुढं केलं की m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -13/4 आपण कसं लिहू शकतो, √13/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण √13, आता √13 ची व्हॅल्यू येणार नाही, पण √4 ची व्हॅल्यू येईल. जसं की इथं बघितलं, √4 ची व्हॅल्यू येईल. म्हणजे मी काय करणार, m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस √13 मी आहे तसंच लिहितो, पण 4 ची व्हॅल्यू येईल 2 आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b इंटू ब्रॅकेट a प्लस b येणार आहे. मग मी a म्हणजे काय मानणार, m मायनस 5/2. m मायनस 5/2 हा a झाला. a मायनस b म्हणजे काय, √13/2 a मायनस b झालं. आता a प्लस b काय, m मायनस 5/2 प्लस √13/2 हे आपलं झालं इज इक्वल टू 0. आता हा आपल्याला माहिती, ह्या दोन ब्रॅकेटपैकी एकच कोणता तरी 0 असणार आहे. मग मी करतो m मायनस 5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0 और m मायनस 5/2 प्लस √13/2 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 हा इक्वल टू 0 आहे, हा 6 नाही आहे. इज इक्वल टू 0. आता की तुम्हाला कळते m मायनस 5 मायनस √13/2. आता इथं बेस सेम होता म्हणून मी तसं केलं. तसंच मी इकडे करू शकतो, m मायनस 5 प्लस √13/2 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपला फायनल आन्सर येणार m इज इक्वल टू हा मायनस होता, पूर्ण मायनस होता, ते सगळेच प्लस होतील. म्हणजे सगळे प्लस झाले तर 5 प्लस √13/2 और m इज इक्वल टू 5 मायनस √13/2 हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर, आता आपलं 3 सुटलं, आपण एक्झाम्पल नंबर 4 जर पाहिलं, एक्झाम्पल नंबर 4 काय आहे की 9y² मायनस 12y प्लस 2. 9y² मायनस 12y इथं दिसतंय 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. आपण परत एकदा चेक करू. आपलं एक्झाम्पल काय होतं, 9y² मायनस 12 प्लस 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणजे आपलं बरोबर आहे 9y² प्लस 12 मायनस 12 प्लस 2. परत एकदा चेक करा. -12 प्लस 2 बरोबर आहे, इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल नंबर 4 आहे. जर एक्झाम्पल नंबर 4 सोडवायचं असेल तर आता पहिल्यांदा हे जनरल फॉर्ममध्ये आहे का, तर आहे. पण आपल्याला a ची व्हॅल्यू 1 आहे का, तर नाही. a ची व्हॅल्यू 1 नाही. म्हणजे आपण a ची व्हॅल्यू 1 करून घेऊ. कसं करून घेणार, आपण पाहिजे की जो कॉन्स्टंट नंबर आहे, इथं कॉन्स्टंट वाईल y² ला मल्टिप्लाय काय आहे 9, त्यानेच सगळ्यांना डिवाइड करायचं. मी काय लिहिणार, तर डिवाइड इक्वेशन
ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 1 बाय 9 का कारण की तो नंबर जो हा नंबर इथं वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय होता म्हणजेच त्या नंबरने आपण इथं काय करणार डिवाइड करणार म्हणजेच आपण काय करणार मी हा एरो असा देतो इकडून हवा इथं इथंच आपण 9 जो डिवाइड कितीने करायचा आहे तो इथं तुम्हाला कळेल आता डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय येणार 9y स्क्वेअर बाय 9 म्हणजेच काय येणार वाय स्क्वेअर येणार मायनस 12 बाय 9 वाय प्लस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 बाय 9 झिरोच येणार आहे 0 बाय 9 0 येणार आहे आता हे जे इक्वेशन आहे ते त्या इक्वेशन मध्ये a इज इक्वल टू 1 आहे का तर a इज इक्वल टू 1 आहे आता दुसरी कंडिशन b अपॉन 2 आता आपण डायरेक्ट करतो मी इथं वाय स्क्वेअर मायनस 12 बाय 9 वाय आता इथं बी होता 12 बाय 9 डिवाइड बाय 2 12 बाय 9 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय 12 बाय 9 दुने 18 म्हणजेच काय येणार आहे 12 बाय 18 मग मी काय करणार इथं प्लस 12 बाय 18 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 12 बाय 18 ब्रॅकेटचा स्क्वेअर मी इथं जरा वेगळ्या रंगाने दाखवतो तुम्हाला जे अंडरलाईन केलाय तो पार्ट आता त्याच्यानंतर आपण काय करणार प्लस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 आता जर इथं पाहिलं आपण तर आपल्याला इथं डायरेक्ट फोड होते बेस 12 आणि 92 18 परत 3 ने भाग जातोय 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे इथं येणार आहे इथं जो पार्ट येणार आहे तो येणार आहे वाय स्क्वेअर मायनस 12 बाय 9 वाय प्लस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 झालं आता इथं तुम्हाला कळून जाईल की हा जो पार्ट आहे जो मी येल्लो कलरने दाखवलाय तो तर फॉर्म्युला येणार आहे तो काय येणार आहे 5y बीच चिन्ह मायनस होतो मायनस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस काय येणार 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 मग प्लस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 आता इथे येणार y मायनस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 प्लस 2 इज मायनस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 आता मायनस 2 बाय 9 आपण कसं लिहू शकतो y मायनस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस अंडर रूट 2 बाय 9 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 त्याच्यानंतर मी लिहू शकतो y मायनस 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस अंडर रूट 2 आहे तसंच राहणार रूट 9 होणार 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय ए प्लस ए मायनस बी इंटू ए प्लस बी मग दॅट इज वाय 2 बाय 3 प्लस रूट 2 बाय 3 इज इक्वल टू 0 आता इथं मला कळते की आता मी y मायनस 2 बाय 3 मायनस रूट 2 बाय 3 इज इक्वल टू 0 केलं और काय करणार y मायनस 2 बाय 3 प्लस रूट 2 बाय 3 इज इक्वल टू 0 आता इथं जर मी सोडवलं तर माझं y ची व्हॅल्यू येणार y इज इक्वल टू 2 बाय 3 प्लस रूट 2 बाय 3 और इथे येणार y इज इक्वल टू 2 बाय 3 मायनस रूट 2 बाय 3 आता इथं जर आपण पाहिलं तर बेस कॉमन आहे म्हणजेच इथं येणार y इज इक्वल टू 2 प्लस रूट 2 बाय 3 और y ची व्हॅल्यू येणार y इज इक्वल टू 2 मायनस रूट 2 बाय 3 हेच आपलं फायनल आन्सर आलं अशा प्रकारे आपण तुमची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सोडवू शकतो आपण जर पुढच्या एक्झाम्पलकडे पाहिलं तर एक्झाम्पल नंबर 5 ते काय आहे 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 आपलं काय होतं 2y स्क्वेअर प्लस इथं मी गणित लिहून शकतो 2y स्क्वेअर प्लस आपण कॉपीज करून लिहू एवढं करण्यापेक्षा एक्झाम्पल नंबर 5 चालू आहे एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतील आता शेवट करतोय म्हणल्यावर आपण आपलं एक्झाम्पल नंबर 5 चाललं होतं एक्झाम्पल नंबर 5 जर आपण लिहून घेतलं जसं की मला इथं दिसतंय 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0 आता हे आपलं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहे का आहे पण ए ची व्हॅल्यू 1 आहे का तर ए ची व्हॅल्यू 1 नाही मग ए ची व्हॅल्यू 1 करून घेणार आपण काय करणार डिवाइड इक्वेशन 1 बाय कितीने करणार आता हा 2 इथे येणार म्हणजेच बाय 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय येणार y स्क्वेअर प्लस 9 बाय 2y प्लस 10 बाय 2 इज इक्वल टू 0 10 बाय 2 येणार 5
मग मी इथं डायरेक्टच 5 देतो 10/2 म्हणजे तिथं आपलं इक्वेशन येणार y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे जे आलंय त्याला आपण काय करणार आता काय करणार b/2 करणार b/2 इज इक्वल टू करणार b इज इक्वल टू 9/2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 9/4. तसंच मी करणार y² प्लस 9/2y. आता इथं मी कलर चेंज करतो प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बरेच जण काय करतात 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 3/2 म्हणजेच त्यांना वाटतं की 3चा स्क्वेअर 3 9चा स्क्वेअर आहे आणि 4. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त स्टेप फॉलो करायची. आपलं एक्स्ट्राचं डोकं तिथं चालवायचं नाही. म्हणजे त्याचं काय म्हणणार मी -9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे प्लस 5 इज इक्वल टू 0 मी थोड्या रंगात वेगळा देतो प्लस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला कळून येईल. आता इथं तुम्हाला कळलं की 9/4 आता इथं मला कळते y प्लस 9/4 प्लस का कारण की बीचं चिन्ह प्लसच होतं म्हणजेच y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर किती येणार आहे 9चा स्क्वेअर 81 4चा स्क्वेअर 16 प्लस 5 इज इक्वल टू 0. आता आता जर आपण इथं पुढे सोडवत गेलो तर आपल्याला इथं कळून येईल की हे एक्झाम्पल नंबर 5 आहे. एक्झाम्पल नंबर 5 एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला येस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज 81/16 हे आपलं इथं बरोबर आलंय. आता इथं आपल्याला क्रॉस करावं लागेल 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं क्रॉस केल्यानंतर 81 15 15 5 गुणिले 16 16 पंचे किती होतात 16 पंचे 80 होते ते म्हणजेच 81/80 डिवाइड बाय 16. आता इथं क्रॉस केलं ते तुम्हाला कळलं असेल असं मी कन्सिडर करतो. आता इथं तुम्हाला कळेल की आपलं फायनल आन्सर आलं y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 81 - 81/16. आता इथं लक्षात ठेवायचंय मी मागच्या एक्झाम्पलला सांगितलं नाही. इथली जी टर्म येणार आहे ती नेहमीच निगेटिव्ह मध्येच येणार आहे. नेहमी ती निगेटिव्ह मध्येच येणार. त्याला काही कोणता पर्यायच नाही निगेटिव्हच येणार आहे. कारण की आपण ती पुढची संख्या नेहमीच मोठी असते आणि मग आपल्याला ते निगेटिव्हच येते. आता ही आपण लिहू शकतो y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/16 आपण लिहू शकतो 1/16 अंडर रूट ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता अंडर रूट 1 आणि अंडर रूट 16 म्हणजे काय येणार y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर अंडर रूट 1 1 आणि अंडर रूट 4 अंडर रूट 16 4 अंडर रूट 16 4 आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. आता इथे a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार a प्लस a मायनस b into a plus b that is y plus 9/4 plus 1/4 is equal to 0. आता या दोन ब्रॅकेट पैकी एकच कोणता तरी 0 असणार 1 plus 9/4 minus 1/4 is equal to 0 or y plus 9/4 plus 1/4 is equal to 0. आता 9 minus 1 म्हणजेच इथं होणार 8/4 म्हणजेच इथं y plus 8/4 is equal to 0 or y plus 10/4 is equal to 0. आता y plus 10/4 म्हणजे तिथे येणार 4 दुने 8 म्हणजेच y is equal to येणार -2 or y is equal to येणार 4 म्हणजेच 2 दुने 4 आणि 2 पंचे 10 दॅट इज -5/2. हे आपलं फायनल आन्सर आलं. -5/2 -2 अँड -5/2. मला वाटतं हे गणित तुम्हाला समजलं असेल तर आपण फायनल गणिताकडे जाऊ. फायनल गणित आहे तुमचं 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. 5x² प्लस 4x इज इक्वल टू 0 बरोबर इज इक्वल टू 4x प्लस 7. आता हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहे का? हे एक्झाम्पल नंबर 6 आहे. हे जनरल फॉर्ममध्ये नाही आपल्याला लगेच कळून येईल. हे जनरल फॉर्ममध्ये नसल्यामुळे आपण काय करणार? आपण करणार 5x² मायनस 4x मायनस 7 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 आलं. म्हणजेच हे जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन आलं. जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन आल्यानंतर a इज इक्वल टू 1 आहे का बघणार तर तो नाहीये करून घेणार. करणार कसा? डिवायडिंग इक्वेशन 1 इक्वेशन 1 म्हणून आपण डिवायडिंग इक्वेशन 1 बाय किती येणार? बाय येणार x² जो मल्टिप्लाय येतो म्हणजे तिथे येणार 5 इथे येणार 5 बाय 5 मग बाय 5 डिवाइड केलं तर मग काय येणार x² मायनस 4/5 एच मायनस 7/5 इज इक्वल टू 0. आता
इथं आपण 5 कसं डिवाइड केलं ते तुम्हाला कळलं असेल. मी आता एक्सप्लेन करत नाही बसणार, पण तरी पण आपण करू. आपण इथं करणार डिवाइड बाय 5, ह्याला पण डिवाइड बाय 5, ह्याला पण डिवाइड. इथं 5 ला 5 कट होणार, इथं 1 राहणार आणि मग तुमचा अपखोन जाईल. अ, मला वाटतं असे बेसिक कन्सेप्ट आता तुम्हाला कळत राहतील. ज्यांना कुणाला नसतील कळल्या त्यांनी प्लीज तुमच्या बेसिक्सवर लक्ष द्या. बेसिक्सवर लक्ष दिल्यानंतर पुढची गणितं तुम्हाला आपोआप सुटली जातात. आता इथं मग आपण काय करणार b/2. b/2 काय म्हणजेच 4/5 होता. 4/5/2 इज इक्वल टू 4/10. 4/10 करणार म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 4/5 एक्स प्लस 4/5 4/10 सॉरी 4/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा प्लस एकदा मायनस मायनस 7/5 इज इक्वल टू 0. आपण फक्त अमरला पार्ट नवीन आणलाय, बाकीचा कोणता पार्ट आणला नाही. बाकीचे सगळे पार्ट्स जे जसे आहेत तसेच. म्हणजे आपण इथं राहिलं काय एक्स स्क्वेअर मायनस आता इथं एक्स स्क्वेअर मध्ये मायनस होतं म्हणजे मी मध्ये मायनस चिन्ह घेतलं. मायनस चिन्ह म्हणजेच काय बीचं चिन्ह. बीचं चिन्ह एक्स स्क्वेअर मायनस 4/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर नाही इथे एक्स मायनस 4/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि पुढचं आहे तसंच मायनस 4 चौक 16 आणि 10चा स्क्वेअर 100 वजा 7/5 इज इक्वल टू आता इथं इथं आपण एक फोड करू शकतो. आपण एक इथं फोड करू. आपल्याला कळतं इथं बेदुने 4 बेपंचे 10 म्हणजेच 2/5 येते. इकडे पण तसंच राहणार 2/5. मग आपण 2/5 घेतल्यानंतर आपल्याला आणखीन सोपं जाईल. जसं की इथं मी घेतलं एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2/5 म्हणजेच 2चा स्क्वेअर 4 आणि 5चा स्क्वेअर 25 मायनस 7/5 इज इक्वल टू 0. आता एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस आता इथं बेस सेम नाही आहेत म्हणजे क्रॉस करणार 4×5 20 आणि 25 7 म्हणजेच 25 साठी घेणार 175 अपॉन 25 गुणिले 5 दॅट इज 125 इज इक्वल टू 0. आता हे झाल्यानंतर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस मायनस किती येणार मायनस 95 195 अपॉन 125. आधी इथं 5 नी दोघांना वाजवतोय. 5 3 15 15 4 पंचाटे 40 5 9 45 आणि नंतर मग इथे येणार 5 1 5 5 25 5 125 बरोबर आहे ना. 5 5 जणे 10 आणि बरोबर आहे 5 5 25 म्हणजे इथं आलं 39/25 इज इक्वल टू 0. मग आपल्याला एक्स मायनस 2/5 एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9/5 9/25 39/25 39/25 इज इक्वल टू 0. आता पुढची स्टेप माहिती आहे आपल्याला हे स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. स्क्वेअरमध्ये कसं लिहू शकतो आपण स्क्वेअरमध्ये लिहिणार आपण स्क्वेअरमध्ये लिहू शकतो हे जसं की मी इथं लिहिणार एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे तर स्क्वेअरमध्येच आहे प्लस √13/5 म्हणजेच 25 म्हणजे स्क्वेअर इज इक्वल टू 0. 5चा स्क्वेअर √39 36 दिसते ते 39 म्हणजेच आपलं फायनल आन्सर आहे ना ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी म्हणजेच x/2/5 मायनस √39/5 हा एक ब्रॅकेट झाला म्हणजेच हा ए मायनस बीचा आणि ए प्लस बीचा एक्स मायनस 2/5 प्लस √39/5 इज इक्वल टू 0. ह्यांच्यातला एकच कोणता तरी ब्रॅकेट इज इक्वल टू 0 असणार. मग एक्स इज इक्वल टू 2/5 प्लस √39/5 और एक्स इज इक्वल टू 2/5 मायनस √39/5. आता इथं बेस सेम आहेत म्हणजेच आपल्याला येणार एक्स इज इक्वल टू 2 प्लस √39 अपॉन 5 और एक्स इज इक्वल टू 2 मायनस √39 अपॉन 5 हे आपलं फायनल आन्सर आलं. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर मला वाटतं 2.3 हा कंप्लीट झालाय आणि मला वाटतं तुम्हाला प्रत्येकालाच ही गणितं कळली असतील. जी गणितं तुम्हाला पहिल्यांदा इतक्या अवघड वाटत होती ती गणितं जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर अशाच प्रकारचा कंटेंट प्लीज आपल्या चॅनलवर येतच राहील. आमच्या चॅनलला जसेच स्पून फिट टीम पूर्ण टीमला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा आणि असाच कंटेंट घेऊन आपण पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर आणि भेटूया लवकरच.